अनेक वेळेला असं होते की भागधारक जे आहेत ते जोश मध्ये भाग खरेदी करतात, अर्धाची रक्कम कंपनीला देतात, त्यांना भाग वाटप सुद्धा होते. बट जेव्हा कंपनी भागांची हप्त्याची रक्कम मागवते, अनेक वेळेला त्यांच्याजवळ पैसे नसतात आणि ते पैसे देण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळं त्यांचे भाग जप्त केला जाते. आता भाग जप्त झाल्यानंतर तो जर भाग रक्कम कंपनीला देऊ इच्छित असेल तर कंपनी त्याला वापस भाग करते का? कंपनीला भागधारकाला भाग मागवले, बट भागधारकाला ते लक्षातच राहिलं नाही आणि त्या पैसे असून सुद्धा त्यानं पेड करू शकला नाही. मग अशा परिस्थितीत त्याला भाग मिळू शकतात का? जर कंपनीनं कॉन्टॅक्ट करून सुद्धा त्यानं पैसे दिला नाही, मग काय होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या क्लासमध्ये आपल्याला पाहिजेत. याच्या अगोदर आपण जो व्हिडिओ डिस्कस केला होता त्याच्यामध्ये बघितला होता भाग हप्ते मागणी, ज्याच्यामध्ये कंपनी कशा पद्धतीने भागधारकाकडून पैसे घेत असते हे आपण अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे भाग जप्ती आणि भाग जप्तीचा परिणाम. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला 12वी पुस्तकपालन आणि लेखाकर्माच्या पुस्तकातील भागांची विक्री हा जो पाठ आहे त्याच्यातून एक गणित मी तुम्हाला शो केला होता. या व्हिडिओमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा एक गणित शो करेन, कारण जे आपण थिअरी डिस्कस करत आहोत ते तिथं न्यूमरिकल प्रॉब्लेम्स मध्ये अकाउंट मध्ये आहे. आणि जर तुमचं एसपी आणि अकाउंट हे दोन विषय असतील तर मग भागांची विक्री हे डेडली कॉम्बिनेशन आहे, समजून घ्यायला एकदम सोपं आहे. आता या गणितामध्ये काय झालं होतं की श्रद्धा लिमिटेड कंपनीनं 1,00,000 समभागांची विक्री केली आणि प्रत्येक समभाग त्यांनी 10 रुपयाचा 2 रुपये अधिमूल्याने म्हणजे 10 रुपयाचा एक भाग 12 रुपयाला विकू शकतात, राईट. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, ज्याला प्रव्याजीवर विकणे किंवा इश्यूड ॲट प्रीमियम असं म्हणतात. तो आपल्याला इथे डिस्कस करायचं नाहीये. कंपनी किती भाग विकायला काढली? 1,00,000. आता या 1,00,000 भागांपैकी 500 भाग रामकड, 500 भाग श्यामकड असं अनेकाकड होते. त्याच 1,00,000 भागांपैकी वनिता नावाची एक व्यक्ती होती, विनिता नावाची, जिच्या जवळ 1,00,000 पैकी किती भाग तिनं खरेदी केले होते? 200 भाग खरेदी केले होते. आता कंपनीनं जेव्हा भाग विक्री करायला चालू केली त्यावेळेस विनितानं सुद्धा अर्ज केला की मला तुमच्या 1,00,000 भागापैकी 200 भाग पाहिजे. कंपनीनं तिला भाग वाटप केलं, तिला भाग दिलं. त्याच्यानंतर वाटप करत असताना तिच्याकडून कंपनीनं प्रव्याजीसह टोटल 5 रुपये घेतले, राईट. एका भागाची किंमत जरी 10 असली, 10चा भाग कंपनी कितीला विकायली? 12ला. म्हणजेच 5 आणि 3 8, 8 आणि 4 12. कंपनी किती रुपये घेईल? 12. तर आता 12 रुपये कंपनी कसं घ्यायली बघा. अर्जासोबत 3, वाटपासोबत 5 आणि प्रथम आणि अंतिम हप्ता मागणी सोबत कंपनी घ्यायली 4, म्हणजे टोटल किती घ्यायली? 12. आता कंपनीनं अर्जाचे पैसे मागवले, तिनं अर्जाचे पैसे कंपनीला दिले, राईट. त्याच्यानंतर भाग वाटप पत्र कंपनीनं तिला पाठवलं विनिताला, तिने त्याचे सुद्धा पैसे दिले. त्याच्यानंतर कंपनीनं विनिताला मागणी केली की बाबा प्रथम आणि अंतिम हप्ता मागणीचे पैसे भर, जे की टोटल तुझ्याजवळ जे 200 भाग आहेत, टोटल किती भाग आहेत तुझ्याजवळ? 200. तर 200 गुणिले 4 म्हणजे टोटल किती रुपये पेड कर? 800 रुपये पेड कर. 200 गुणिले 4 800 रुपये पेड कर. आणि मग तिला कंपनीनं तिला फोन कॉल्स केले, तिला मेसेज केलं, तिच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी वर मेल पाठवला, पत्रव्यवहार केलं, तरी सुद्धा विनितानं काही रिस्पॉन्स दिलं नाही आणि मग विनितानं ते 800 रुपये पेड केले नाहीत. आता जर कंपनी सतत एखाद्या भागधारकाला कॉल करत असेल, पैसे मागत असेल अंतिम हप्त्यावरील मागणीचे, आणि तो जर पैसे देत नसेल तर मग अशा परिस्थितीत कंपनी काय करते? विनिताचे हे 200 भाग काय करत असते? जप्त करत असते. मग आता 200 भाग जप्त केल्यानंतर 5-6 दिवसानंतर विनिताला लक्षात आलं की यार आज 26 सप्टेंबर आहे आणि 12 सप्टेंबरला आपल्याला तर कंपनीला पैसे द्यायचे होते, आपण पैसेच दिलो नाही. आणि मग विनिता सगळे मेल चेक करायली, सगळे जुने मेसेज वगैरे चेक करायले, आणि तिला तिथे सगळे जुने मेसेज वगैरे दिसले कंपनीनं कॉल केलेले. तिने जे कॉल कंपनीचा म्हणून कट करत होती ते ऍक्च्युअल मध्ये ह्या शेअर साठी येत होता. ऍक्च्युअल मध्ये असं होत नाही, नसतं तुम्ही कंपनीचे कॉल उचलतात कोणतर तुम्हाला फ्रॉडस्टर स्कॅम करेल, बट ऍक्च्युअल मध्ये मी सांगायलो असं झालं. मग विनिताला लक्षात आलं की यार आता आपले भाग झाले जप्त. मग विनितानं कंपनीला फोन केला, कंपनीच्या सचिवाला वगैरे कॉन्टॅक्ट केला आणि मग त्यांना सांगितलं की माझ्या घरी असं असं इश्यू होतं, माझ्याजवळ पैसे असून सुद्धा मी पेड करू शकले नाही, आता काय होऊ शकते का? कंपनी सांगितलं की मॅम
दिस इज आवर पॉलिसी, वी कॅन गो अगेन्स्ट आवर पॉलिसी. आम्ही तुम्हाला कंटिन्युअस कॉल केलं तरी सुद्धा तुमच्याकडून रिप्लाय नाही आला, सो आम्ही तुमचे शेअर्स जे आहेत ते जप्त केलं. मग विनीतानं म्हणलं की यार जप्त केलं ठीक आहे, मला आता भाग मिळू शकतात का? कंपनी म्हणाली नाही विनीता, तुम्हाला आता भाग मिळू शकत नाहीत. मग एक काम करा की 200 शेअर्स मी तुमच्याकडून घेतले होते आणि त्या 200 शेअर्सची रक्कम, एका भागाची किंमत 12 होती, तर त्या 12 पैकी मी फक्त प्रत्येक भागाचे 4 रुपये देऊ शकले नाही, म्हणजे 200 गुणिले 4 800 रुपये देऊ शकले नाही. बट मी ऑलरेडी तुम्हाला 200 गुणिले 8 जवळपास 1600 रुपये ऑलरेडी दिले, ते तर मला वापस करा. मॅम, तुम्ही आमच्या कंपनीचा प्रॉस्पेक्टस वाचलं नाही. आम्ही जेव्हा भाग विक्री करायला काढलं होतं, भाग विक्रीच्या माहिती पुस्तकामध्ये लिहिलेलं सुद्धा होतं की जर एखाद्या भागधारकानं भाग हप्त्याची रक्कम वेळेवर पेड केली नाही तर कंपनी त्याचे भाग जप्त करेल. जप्त केलेल्या भागाची रक्कम तुम्हाला परत मिळत नाही. हे आम्ही आमच्या रूल्स मध्ये ऑलरेडी मल्टिपल टाइम्स वेगवेगळ्या वेनं सांगितलेलं आहे. त्यामुळं आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाहीत. तुमचे आता भाग जप्त झालेले आहेत. वी आर सो सॉरी फॉर दॅट, असं म्हणून आपला दिवस शुभ असं म्हणून कंपनीनं फोन कट केला. मग आता विनीता म्हणली की बाबा जाऊ दे, गेले 1600 रुपये गेले तर गेले, नेक्स्ट टाइम आपण आणखी पैसे कमवू, आणखी कोणत्या तरी चांगल्या कंपनीचे शेअर्स घेऊ. बघा, एका चुकीमुळं तिचे भाग जप्त झाले. सर, आता ही फक्त अशाच पद्धतीने चुकी होते का? नाही. अनेक वेळेला काय होतं की शेअर होल्डर्स जवळ, भागधारकाजवळ पैसे, अर्जाची रक्कम करत असताना पैसे असतात, वाटपाची रक्कम करत असताना, भाग वाटप पत्र घेत असताना पैसे असतात. बट जेव्हा कंपनी भाग हप्त्याची रक्कम मागवली त्यावेळेसच अचानक काही ना काही अडचण येते, मग त्यावेळेस पैसे नसतात आणि मग कंपनी फोन लावते ह्यानी आज भरतो उद्या भरतो म्हणतात, डेडलाईन संपते आणि दॅट्स इट. मग तुमचे भाग काय झाले? जप्त झाले. राईट. आणि मग जप्त झालेल्या भागांचे पैसे तुम्हाला परत मिळत नाहीत. बघ, एक जरिया असा आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. समजा विनीताचे जे शेअर्स आहेत हे 26 सप्टेंबर 2026 ला जप्त केली कंपनी. 26 सप्टेंबर 2026 ला जप्त केली आणि ज्या दिवशी जप्त झाली त्या दिवशीपासून 1 वर्षाच्या आत जर कंपनी बुडाली, कंपनीचं विसर्जन झालं, मग विनीताला तिचे शेअर्स परत मिळू शकतात. म्हणजे आता विनीता देवाला पाया पडाव की मला भाग दिला नाही, तुमच्या कंपनीचा सत्यानाश होते असं म्हणावं, मगच कुठं ना कुठं विनीताला पैसे येतील. आता हे सर मी तुम्ही मजाक करायला की मनानं सांगायला? बाबा हे तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, कंपनीचं विसर्जन हा पॉइंट वाचा. पेज नंबर कितीवर दिलेला आहे? 50 वर दिलेला आहे. बट वाचण्याची काही गरज नाहीये, आपल्याला हाच पार्ट इथे लगेच डिस्कस करायचा. नमस्कार, मी प्रसाद, DA2 अकॅडमीच्या 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये मी तुमच्यापैकी प्रत्येक कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. बघा, पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की एखादा भागधारक विशिष्ट कालावधीत भागांवरील मागणी हप्ता देण्यास असमर्थ असेल तर नियमावलीत तरतूद असल्यास संचालक मंडळ असे भाग जप्त करू शकतात. बरं, कंपनीला भाग वाटप करत असताना जे माहिती पत्रक कंपनी प्रसारित करत असते त्याच्यामध्ये या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. राईट. जर कंपनीने विनीताचे भाग जप्त केलं आणि विनीता कॉमर्सची असली, तिने DA2 अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल, तर तिला माहित आहे कंपनी भाग तेव्हाच जप्त करू शकते जेव्हा कंपनीच्या माहिती पुस्तकात भाग वाटप होत असताना माहिती पत्रक, दोन नाव आहेत, कधी पुस्तक येते कधी पत्रक येते. माहिती पुस्तक, माहिती पत्रक, प्रॉस्पेक्टस मध्ये जर कंपनीने नमूद केलेलं असेल की एखाद्या भागधारकानं भागाच्या हप्त्यावरील मागणीची रक्कम कंपनीला देण्यास असमर्थ ठरला तर त्याचे भाग जप्त होतील. कंपनीने मेन्शनच केलं नाही. बस विनीता तेवढंच घेऊन कोर्टात जाईल आणि कोर्टामध्ये सांगेल की जज साहेब, माझ्यासोबत अन्याय होत आहे, मी एक महिला आहे, स्वतःच्या पायावर उभा टाकणारी महिला आहे, कर्तबगार महिला आहे, स्वतः कमवून खाणारी महिला आहे आणि मला भविष्यात फायदा व्हावा म्हणून मी या माझे बचत केलेले थोडे पैसे या कंपनीत गुंतवत होते आणि ह्या कंपनीला काही कारणास्तव त्यांचे मेसेज वाचले नाही आणि पैसे देण्यास असमर्थ ठरले, तर ह्यांनी माझी रक्कम भाग जे माझे आहेत ते जप्त केले. एवढंच नाही जज साहेब, ह्यांनी यांच्या कंपनीच्या भाग वाटप पत्रकात, माहिती पुस्तकात, प्रॉस्पेक्टस मध्ये असं नमूद सुद्धा केले नाही की एखाद्या भागधारकानं जर भागावरील रक्कम देण्यास असमर्थ ठरला तर भाग जप्त होतील. असं नमूद न करता कायद्याचं उल्लंघन करून ह्यांनी माझे जे भाग आहेत यांनी जप्त केले. सो माझ्यावर एक उपकार करा, मला न्याय द्या, एकतर मला माझे भाग द्या किंवा अगोदर जे मी पैसे दिले होते ते परत करा. बस जज साहेब एवढं बोलून तिथंच फ्लॅट होऊन जातात. जज साहेब एवढंच म्हणतात त्या कंपनीच्या चिटणीसाला, बाई हे खरं आहे का?
तरी म्हणेल हो खरं आहे, माहिती पुस्तकात त्याच्याबद्दल नोंद केला होता का? सर दरवर्षी नोंद करता, यावर्षी नोंद करायला विसरला. मग आता तुम्ही स्वतःहून जेलमध्ये जाता का मी स्वतःहून टाकू? त्यांनी म्हणतात की जज साहेब उपकार करा, आम्हाला काहीतरी मदत करा, आम्ही तुमची माफी मागतो. एक काम करा, विनीताला सांगा की राहिलेले पैसे द्या, आम्ही त्यांचे भाग त्यांना परत करतो. मग विनीताला जज साहेब विचारतात, विनीता कसं करू दे बेटा? विनीता म्हणली की जज साहेब मी 200 × 4 रुपये 800 रुपये त्यांना देऊन टाकते, मला माझे भाग परत करा, कंपनीचं नुकसान होऊ नये, कारण मी ज्या कंपनीचे भाग घ्यायले तिनं जर पुढे गेली तरच माझा फायदा होईल. मग जज साहेब म्हणतात केस डिसमिस, तू 800 रुपये देऊन टाक, तुम्ही याला भाग देऊन टाक, दॅट्स इट. राईट. हे अशा गोष्टी ऍक्च्युअल लाईफ मध्ये कोर्टामध्ये होत असतात, हे तुम्हाला माहित पाहिजे. आता हे सांगण्यामागचं रिझन काय? पॉइंट छोटूसा आहे, 10 मिनिटाचा व्हिडिओ संपत आहे आणि मग तुम्हाला काही मजा नाही येणार, त्यामुळे असं काही गोष्टी सांगावं लागतात. ओके डन. सभासदाचा मालकी हक्क काढून घेतला जातो, यास भाग जप्ती असं म्हणतात. आणि जर समजा मेन्शन करून सुद्धा कंपनीच्या माहिती पुस्तकात मेन्शन केलेलं आहे की बाबा एखाद्या भागधारकानं कंपनीला भाग हप्त्यावरील मागणीची रक्कम देण्यास असमर्थ ठरला तर त्याचे भाग जप्त होतील, हे माहिती पुस्तकात लिहिलेलं सुद्धा आहे, प्रत्येक भागधारकास माहित सुद्धा आहे. तरी सुद्धा माहित असून जर विनीता सारख्या भागधारकांनी कंपनीला भाग हप्ते मागणीची रक्कम दिली नाही तर कंपनी त्यांचे भाग काय करू शकते? सभासदांचा मालकी हक्क काढून घेऊ शकते. म्हणजेच कंपनीच्या नोंदवहीतून तुमचं नाव कट का? कारण तुम्ही आता कंपनीचे सभासद नाही आहात, तुमचे भाग काय झाले? जप्त झाले. यास काय म्हणतात? भाग जप्ती असं म्हणतात. फक्त अंशतः देण्याचे भागच जप्त केले जातात. संचालक मंडळ फक्त कंपनीच्या हितासाठी भाग जप्त करू शकते. आता कंपनीला अधिकार कशाचा आहे? कंपनीला अधिकार आहे की विनीता जवळ जे 200 भाग आहेत, ह्या 200 भागाचे जे विनीतानं 200 × 8 म्हणजे 1600 रुपये कंपनीला दिलेले आहेत, तेच कंपनी जप्त करते. कंपनी विनीताच्या घरी जाऊन जबरदस्ती विनीताकडून 200 × 4 बरोबर आहे 800 रुपये काढून घेत नाही. कंपनीला तेवढीच रक्कम जप्त करण्याचा अधिकार आहे जेवढं भागधारकांना भाग जप्तीच्या अगोदर कंपनीला दिलेले आहेत. विनीतानं कोणत्या भागाची रक्कम कंपनीला दिली नाही? विनीतानं प्रथम आणि अंतिम हप्ता मागणीचे 200 × 4 म्हणजेच 800 रुपये कंपनीला दिले नाहीत, म्हणून विनीताचे भाग जप्त झाले. आणि ज्या मोमेंटला भाग जप्त झाले त्या मोमेंटला विनीतानं 200 × 8 म्हणजे 1600 रुपये कंपनीला ऑलरेडी दिलेले होते. हे अंशतः पेड भाग असं म्हणतात. काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा व्यवस्थित, की फक्त अंशतः देय भागच जप्त केले जातात, म्हणजेच 200 × 8 1600 रुपये जप्त केलेले जातात. आणि संचालक मंडळ कशासाठी जप्त करत असते? कंपनीच्या हितासाठी. कारण कंपनीनं जर असंच भाग वाटप केलं आणि भागाकडून रक्कमच घेतली नाही तरी सुद्धा भागधारकाला वाटप केलं, कंपनी चालेल का? नाही. कंपनीजवळ पैसा येईल का? नाही. म्हणून कंपनीच्या हितासाठी संचालक मंडळ काय करत असते? भाग जप्त करत असते. कंपनी संबंधित सभासदाला जप्तीची सूचना पाठवावी लागते. आता विनीताचे भाग जप्त करण्या अगोदर कंपनी मार्फत विनीताला सूचना, भाग जप्तीची सूचना देण्यात येते की मिसेस विनीता, तुम्ही जर 200 × 4 800 रुपये जर या तारखेपर्यंत आणून दिला नाही तर तुमचे भाग जप्त होतात. तसं आपल्याला सुद्धा मेसेज येत असते, टाटा स्कायचं मेसेज येत असते, एअरटेलचं मेसेज येत असते की बाबा आज रात्रीतून तुम्हाला तुमचं इंटरनेट कनेक्शन बंद होणार आहे. हे कनेक्शन बंद होणं टाळायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर रिचार्ज करावा लागेल. तशाच पद्धतीचं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. कंपनी संबंधित सभासदाला जप्तीची सूचना पाठवावी लागते. सूचना दिलेल्या तारखेपासून किमान 14 दिवसाची मुदत व्याजासह देय रक्कम देण्यासाठी दिली जाते. आणि कंपनी विनीताला सांगेल की मिसेस विनीता, नीट लक्ष द्या, मिसेस विनीता तुम्हाला 1 मेला पैसे द्यायचं होतं, तुम्ही दिला नाहीत. तुम्हाला जी मुदत आहे ते 1 जून पर्यंत देण्यात येत आहे. 1 महिन्याची एक्स्ट्रा मुदत देण्यात येत आहे. 200 × 4 म्हणजे जवळपास तुम्ही आमच्या कंपनीला किती रुपये देणं बाकी आहात? 800 रुपये देणं बाकी आहात. किती रुपये देणं बाकी आहात? 800 रुपीज तुम्ही आमच्या कंपनीला देणं बाकी आहात. आणि या 800 वर एका महिन्याचा व्याज 800 प्लस व्याजाचे 20 असे तुम्हाला टोटल किती रुपये द्यावे लागतील? आम्हाला जवळपास 820 रुपये द्यावे लागतील असं कंपनी विनीताला सांगत असते पत्राद्वारे, मुद्दल प्लस व्याज. ऑल राईट. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थित चेक करा. हा,
त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, सूचना पाठवावी लागते. सूचना दिलेल्या तारखेपासून किमान 14 दिवसाची मुदत व्याजासह देय रक्कम देण्यासाठी दिली जाते. आता जस्ट तुम्हाला समजावं म्हणून 1 महिन्याचा कालावधी घेतला, बट जास्तीत जास्त किती दिवसाची मुदत देण्यात येते? 14 दिवसाची मुदत देण्यात येत असते. कशासाठी? जर एखाद्या भागधारकानं संबंधित भागाची रक्कम, हप्त्याची रक्कम जर कंपनीला दिली नाही तर कंपनी त्या भागधारकाला पत्र पाठवत असते आणि 14 दिवसाच्या मुदतीसह रक्कम व्याजासह तुम्हाला कंपनीला द्यावी लागते. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, हे भाग कंपनीचे असल्याने अशा जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री केली जाऊ शकते. आता एवढं सांगून सुद्धा विनीतानं कंपनीला पैसे दिले नाही तर मग तिचे भाग जप्त झाले. आता भाग जप्त झाले म्हणजे जे भागांची मालकी हक्क अगोदर विनीताकडे होतं, आता त्या भागांचं मालकी हक्क कोणाकडे असणार आहे? कंपनीकडे असणार आहे. आता कंपनी काय करणार माहित आहे का? सांगणार लोकांना की बाबा आम्ही परवाच कंपनीचे भाग विक्री करायला काढली होती 1 वर्षाखाली आणि आम्ही प्राथमिक IPO प्राथमिक भाग विक्री केली. त्याच्यामध्ये जवळपास आम्ही आमच्या कंपनीचे 1 लाख समभाग विकले आणि हे सर्व होत असताना आमच्याजवळ 200 भाग असे आहेत की जे जप्त करण्यात आलेले आहेत. जप्त म्हणजेच काय? ज्या लोकांना ते 200 भाग, विनीता सारख्या लोकांना 200 भाग गेले होते त्यांनी पैसे दिले नाहीत आणि मग कंपनी काय करते? जप्त झालेले भाग पुनर्विक्रीसाठी लोकांना काढत असते. आता जप्त झालेले भाग कंपनी पुनर्विक्री कसं करते? कंपनी लोकांना सांगते की बाबा आमच्या जवळ 200 भाग आहेत जे 12 रुपये किमतीचे आहेत. एका भागाची किंमत किती आहे? 12 रुपये एका भागाची किंमत आहे, जे मागच्या वर्षी आम्ही विकलो होतं. आता हे जप्त झालेले भाग आम्ही विकायला काढणार आहोत आणि 12 रुपयाचे भाग आम्ही तुम्हाला फक्त 9 रुपयाला देत आहोत. लोक खुश होतात. मायला मागच्या वर्षी लोक 12 रुपयाला एक भाग घेतलेत, ते 12 रुपयाचे भाग आपल्याला फक्त 9 रुपयाला मिळत आहे. बट कंपनी सांगते की बाबा अट फक्त एकच आहे की तुम्हाला 12 रुपयाचा भाग आम्ही 9 रुपयाला देऊ, बट तुम्हाला पैसे एकदाच द्यावं लागेल, म्हणजेच 1800 रुपये तुम्हाला एकदाच द्यावं लागेल आणि 200 भाग तुमचे. राईट? आणि मग कंपनी काय करते? असे जप्त झालेले भाग पुन्हा विक्री करत असते. आता विनीताचे जप्त झालेले भाग सुनीताला विकेल, अनिताला विकेल, दुसरं कोणतं नीताला विकेल, कोणालाही विकू शकते. काय सांगण्यात आलेलं आहे? जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप हे साधारण वाटपासारखे नसते. पुनर्वाटपानंतर जर कंपनीकडे देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा झाली तर अशी जास्तीची रक्कम भागधारकांना परत केली जाते. संचालक मंडळ भागधारकांच्या विनंतीनुसार ठराविक कारणामुळे भाग जप्ती रद्द करू शकते जर सदर विनंती भाग पुनर्वाटपापूर्वीच केलेली असावी. आता काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. खूप काही गोष्टी याच्यामध्ये आहेत, स्टेप बाय स्टेप सांगतो. सर्वात पहिले चेक करा, जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप हे साधारण वाटपासारखे नसते. साधारण वाटप म्हणजेच काय की सुरुवातीला ज्यांनी अर्ज केले होते त्यांना वाटप करणे. पुनर्वाटप म्हणजेच काय? जप्त झालेले भाग पुन्हा वाटणे. साधारण वाटपाच्या वेळी भागधारकांकडून रक्कम टप्प्याटप्प्याने घेण्यात येते. पुनर्वाटपाच्या वेळी जप्त झालेले भाग ज्यावेळेस पुनर्विक्री करण्यात येते तेव्हा भागधारकांकडून एकदाच रक्कम काढून घेतल्या जाते. त्यामुळं भाग वाटप आणि भाग पुनर्वाटप ह्या दोन्हीमध्ये फरक आहे. इश्यू ऑफ शेअर्स अँड रिइश्यू ऑफ शेअर्स ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? पुनर्वाटपानंतर जर कंपनीकडे देय असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा झाली. आता हे शॉर्ट मध्ये सांगतो की कंपनीला व्यवस्थित चेक करा. साधं सिंपल लॉजिक आहे. कंपनीनं विनीताला किती भाग विकले होते? 200. एका भागाची किंमत किती होती? 12 रुपये होती. म्हणजे 200 गुणिले 12 जवळपास 2400 रुपये भागाची ते किंमत आहे, ऍक्च्युअल किंमत. आणि विनीतानं कंपनीला ऑलरेडी किती पेड केले होते? 200 गुणिले 8 बरोबर. 200 गुणिले 8 विनीतानं ऑलरेडी कंपनीला पेड केले होते. म्हणजे विनीतानं किती पेड केले होते? 1600. राईट? विनीतानं किती पेड केले होते? 1600. त्याच्यानंतर तिचे 1600 पेड केलेले भाग 800 रुपये न दिल्यामुळे जप्त केले. आता विनीताचे भाग कंपनीनं सुनीताला विकलं. सुनीताला किती रुपयाला विकलं? 1800 ला. बेरीज करा. विनीता जवळचे जप्त केलेले 1600 आणि सुनीताचे 1800, टोटल कंपनी जवळ किती रुपये आले? 0 0 8 आणि 6 14 4 हातचे 1. कंपनीला किती रुपये आले? 3400 रुपये कंपनीला आले. म्हणजे ज्या भागाची ऍक्च्युअल किंमत 2400 रुपये आहे, कंपनीनं टोटल किती रुपये घेतले त्याच भागांसाठी?
3400 रुपये घेतले. किती रुपये कंपनी एक्स्ट्रा घ्यायली? 1000 रुपये कंपनी एक्स्ट्रा घ्यायली. हे जे 1000 रुपये आहेत हे कंपनी जे एक्स्ट्रा घ्यायली ते कंपनी वापस भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात म्हणा कशाच्याही स्वरूपात म्हणा ते पैसे भागधारकांनाच देऊन टाकते, कंपनी स्वतः ठेवून घेत नाही. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा व्यवस्थित. पुनर्वाटपानंतर जर कंपनीकडे दे असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम जमा झाली तर अशी जास्तीची रक्कम भागधारकांना परत केली जाते. ओके. संचालक मंडळ भागधारकाच्या विनंतीनुसार ठराविक कारणामुळे भाग जप्ती रद्द करू शकते. सदर विनंती भागांच्या वाटपापूर्वीच पुनर्वाटपापूर्वीच केलेली असावी. काय सांगण्यात आलेलं आहे की बाबा जर विनीतानं कंपनीला रिक्वेस्ट केली, विनंती केली, पाया पडायची तर गोष्ट येतच नाही, राईट, बट कंपनीला खूप विनंती केली की बाबा प्लीज द्या, मला गरज आहे, सॉरी माझी चूक झाली, असं झालं तसं झालं, कंपनीला विनंतीचा अर्ज पाठवली, मॅनेजरला वगैरे रिक्वेस्ट केली, तर मग कुठं ना कुठं हे सर्व कंपनीज आहेत कुठं ना कुठं दया वगैरे दाखवत असतात. एवढं रिक्वेस्टची गरज सुद्धा नाही, साधं एक लेटर पाठवलं तरी त्यांनी तयार होऊन जातात. बट हे कधी? जर जप्त झालेल्या बरोबर 2-3 दिवसाच्या आत तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला कंपनी वापस देते. बट तुम्ही कंपनीला कॉलच केला नाही, तुम्ही तुमच्या घमंडमध्ये राहिलात आणि 1 महिन्यानंतर तुमची जिरली आणि मग तुम्ही कंपनीच्या पाया पडायलात, तर मग कंपनी म्हणते की आम्ही 1 महिन्यापासून तुमची वाट बघायलो तरी सुद्धा तुम्ही आला नाहीत, आमचे फोन वगैरे कट केलात, आमच्यासोबत हाडतुड केलात, उलट सुलट बोललात आणि तुम्ही आज तुमच्या असल्या रूड बिहेवियर मुळे कंपनीला कालच 2 दिवसाखालीच तुमचे जे 200 भाग आहेत मिसेस वनिता, तुमचे जे 200 भाग आहेत ते आम्ही सुनीताला विकलं. आता सुनीताला विकल्यानंतर तुम्ही कंपनीला म्हणू शकत नाही मी टिबल चोबल पैसे देते तिचे जप्त करून मला द्या, असं म्हणू शकत नाही. त्यामुळं पुनर्विक्रीपूर्वीच तुम्हाला कंपनीला विनंती करावी लागते तरच पॉसिबल आहे. अदरवाईज एकदा जप्त झालेल्या भागांची पुनर्विक्री झाली त्याच्यानंतर वापस ज्याच्याकडून भाग जप्त केले होते पुन्हा त्याला मेल तरी ते 200 भाग भेटत नाही. त्याला वापस पुन्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत रक्कम भरून अर्जाची रक्कम ऑल दॅट थिंग्स पुन्हा 12 रुपये भरून भाग खरेदी करावा लागेल. त्याच्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. संचालक मंडळ भागधारकाच्या विनंतीनुसार ठराविक कारणामुळे भाग जप्ती रद्द करू शकते. सदर विनंती पुनर्वाटपापूर्वीच केलेली असावी. म्हणजेच वनिताला ते 200 भाग मिळाले असते बट तिला कधी रिक्वेस्ट करायला पाहिजे होती? सुनीताला ते भाग विकण्याच्या अगोदर. वनिताकडून जप्त केलेले भाग कंपनी सुनीताला विकली. आता सुनीताला विकल्यानंतर कंपनीला तिने वारंवार रिक्वेस्ट करायला की मला द्या, कंपनी देऊ शकत नाही. आता भाग जप्तीचा परिणाम, समजा कंपनीनं त्या वनिताचे भाग जप्त केले, याचा परिणाम कोणाकोणावर कसा होतो चेक करा. सर्वात पहिला सभासदत्व संपुष्टात येते. वनिता जी अगोदर कंपनीची सभासद होती, कंपनीच्या नोंदवहीमध्ये वनिताचं नाव होतं. जेव्हा विनीतानं 12 पैकी 8 रुपये दिले होते, कंपनीनं प्रथम आणि अंतिम याचनेची प्रथम आणि अंतिम हप्ता मागणीची याचनेचे 4 रुपये मागितले, तिनं दिले नाही म्हणून कंपनीने तिचे भाग जप्त केले आणि भाग जप्त झाल्यामुळं तिचं सभासदत्व जे आहे ते संपुष्टात आलं. म्हणजे आता ती कंपनीची सभासद नाही, विनीताच्या ऐवजी आता सुनीता सभासद असेल. भाग जप्त केल्यानंतर सभासदांची सभासदत्व संपुष्टात येते आणि सभासदत्व सर्व हक्क संपुष्टात येतात. सभासदाचे नाव सभासद नोंदवहीतून कमी केले जाते. इतकं सोपं आहे. त्याच्यानंतर सभासदांची जबाबदारी. भाग जप्तीनंतर सभासद न दिलेल्या रकमेसाठी जबाबदार असतो. कंपनी जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप केल्यास सभासदांची जबाबदारी संपुष्टात येते. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, भाग जप्तीनंतरही सभासद न दिलेल्या रकमेसाठी जबाबदार असतो. एकदा त्यानं पैसे दिला नाही, त्याचे भाग जप्त झाले सुनीताचे, तरी सुद्धा तिने जबाबदार आहे कारण तिने पैसे कंपनीला दिले नाही. कंपनीने जप्त केलेल्या भागांचे पुनर्वाटप केल्यास सभासदांची जबाबदारी संपुष्टात येते. आणि मग एकदा तुम्ही जप्त झालेले भाग कंपनी जप्त केली म्हणून तुम्हाला सांगितली आणि मग कंपनी आता जप्त केलेल्या भागांची पुनर्विक्री करायच्या तयारीमध्ये आहे आणि त्या मोमेंटला जर तुम्ही रिक्वेस्ट केला नाहीत तर मग तुमचे जप्त झालेले भाग पुनर्विक्री होतात आणि एकदा पुनर्विक्री झाली की तुमचं सभासदत्व संपुष्टात आलं. त्याच्यानंतर कंपनीचे विसर्जन. बट इन बिटवीन दिस
काय सांगण्यात आलेलं आहे, भाग जप्तीपासून 1 वर्षाच्या आत कंपनीचे विसर्जन झाले, तुमचे भाग आज जप्त झाले आणि आजपासून 6 महिन्यानंतर कंपनीचं विसर्जन झालं, कंपनी बुडाली, ज्या सभासदाचे भाग जप्त केले होते तो भाग हप्ता मागणी भरण्यास माजी सभासद म्हणून जबाबदार असतो. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये त्याला, नीट लक्ष द्या, तुमचे भाग जप्त झाले, यस, जप्त झालेले भाग कंपनीनं आणखी पुनर्विक्री केली नाही, तुम्हाला मेसेज केली, तुम्ही रिप्लाय केला नाही आणि मग कंपनीने तुमचे भाग जप्त केले, इथपर्यंत कळालं. जप्त झालेले भाग पुनर्विक्री केली नाहीत, बट कंपनी बुडाली. आता कंपनी बुडाली म्हणजे कंपनीला कशाची गरज आहे, पैशाची गरज आहे. मग अशा वेळेस तुम्हाला कंपनीला पैसे द्यावंच लागतील का, कारण कंपनीला बुडाल्यानंतर तुमच्या पैशांची गरज असते. बट समजा सर विनीता कंपनीला पैसे दिले नाही म्हणून तिचे भाग जप्त झाले आणि जप्त झालेले भाग सुनीताला मिळाले आणि सुनीताला भाग मिळाल्यानंतर कंपनी बुडाली, तर मग कंपनी आपल्याला कॉन्टॅक्ट करते का, नाही, कारण एकदा भाग विक्री झाल्यानंतर आपण सभासदच नाही, मग कशाला कंपनी कॉन्टॅक्ट करेल, राईट. मी जितक्या सोप्या पद्धतीने होईल तितक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल, राईट. पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूयात भाग हस्तांतरण आणि भाग समर्पण, हे दोन अतिशय महत्वाचे आणि सोपे टॉपिक आहेत. हे फरक स्पष्टकरामध्ये सुद्धा विचारण्यात येतात. फरक स्पष्ट करा तर नंतर पाहूच पाहू, पण टॉपिक वाईज हे सुद्धा आपण व्यवस्थित कव्हर करून घेऊ. थँक्यू सो मच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.